सई, सौम्या, हॉट सीटवर तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सई, 17व्या वर्षी तू धाडसानं मुंबईत आलीस आणि काम करायला सुरुवात केलीस. हे कसं झालं? मला असं वाटतं याचं सगळ्यात मोठं श्रेय माझ्या कुटुंबाला जातं. कारण जेव्हा आई वडील तुमच्यावरती एवढा विश्वास टाकतात, तेव्हा तुमच्याकडे काही ऑप्शन राहत नाही चांगलं काम करण्याशिवाय. सो आय थिंक माझ्या बाबतीत हेच झालं. खूप लवकर मी मुंबईत आले आणि माझ्या आईने, कारण माझे वडील मर्चंट नेव्हीत होते, त्याच्यामुळे मी आणि आईच असायचो वर्षभर. तिचं खरं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा तिच्यासाठी, एका कुठल्याही आईसाठी खूप मोठा त्याग आहे, की खरंय. एक यंग मुलगी आपलं गाव सोडून तिला कुठेतरी तिच्या अॅम्बिशन पर्स्यू करायला पाठवायचं. त्यामुळे मी ग्रेटफुल किंवा कृतज्ञ समजते स्वतःला. मला असे आई-वडील लाभले आणि त्यांच्यामुळे मी माझं स्वातंत्र्य मला अनुभवता आलं. हो, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात, की शहरामध्ये सगळे अत्यंत पुरोगामी विचारांची मंडळी असतात. नाही, 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 मुलीने तिचं आयुष्य तिला हवं तसं जगलं पाहिजे. पण तसं प्रत्यक्षात घडत नाही. आणि आज ज्या भागात तू सांगलीहून येतेस, की तिथं सुद्धा इतकी पुरोगामी जाणीव तुझ्या घरच्यांनी ठेवली, हे खरं तर कौतुकास्पद आहे आणि अर्थात तू त्या संधीचं सोनं केलंस. थँक्यू. सौम्या, प्रोजेक्ट बाला इस संस्था के बारे में बताएं. तो प्रोजेक्ट बाला दिल्ली में एक संस्था है जो महिलाओं और लड़कियों के लिए काम करती है। हं, 2017 में मैंने संस्था को शुरू किया था क्योंकि मुझे अलग-अलग जगहों से एक ही प्रॉब्लम मिली कि जो लड़कियां हैं वो स्कूल मिस कर रही थी। तो हं. मैं वॉलंटियरिंग कर रही थी, मैं बच्चों को पढ़ा रही थी और मेरे स्कूल में अफ्रीका में भी और इंडिया में भी बच्चे 3 दिन स्कूल नहीं आ रहे थे। और मुझे लगा 2 अलग-अलग कॉन्टिनेंट्स पे एक ही प्रॉब्लम क्यों है? एंड वो प्रॉब्लम निकली एक सिंपल जो हर लड़की, हर महिला के साथ होती है, वो है माहवारी, पीरियड्स। ओके. पहले जानकारी नहीं थी लड़कियों को कि अपना ध्यान कैसे रखना है, क्या करना है। दूसरी, उनके वो कंडीशंस नहीं थे कि वो जाकर सैनिटरी नैपकिन्स खरीद सकें, तो 4 दिन ओह! भर से बाहर ही नहीं निकलते थे। तो इसीलिए प्रोजेक्ट बाला को हमने 2017 में शुरू किया था। आज 5 साल हो गए हैं। हम लगभग 3,75,000 लड़कियों और महिलाओं के साथ काम कर चुके हैं पूरे इंडिया में। उनको जानकारी देते हैं पीरियड्स के बारे में और साथ ही में एक रीयूजेबल सैनिटरी नैपकिन देते हैं। मतलब एक पुनः उपयोग पैड, जिसको एक ही पैड को 2 साल तक यूज़ कर सकते हैं। तो ओह! इसका मतलब कि पैसे खर्च करने की ज़रूरत नहीं है और साथ ही में पर्यावरण पे जो असर पड़ता है प्लास्टिक के पैड्स को, उसको भी हम ख़त्म कर रहे हैं। सो वॉव! दैट्स मिशन। सौम्या जी, इसके बारे में और भी बात करेंगे. लेकिन पहले खेल को शुरू करें. बिलकुल. आज तुम्ही कोणासाठी खेळणार आहात? आज आम्ही विमलाश्रम घरकुल नावाची एक संस्था आहे. हं. ही संस्था गेले 4 दशकं, म्हणजे जवळ-जवळ 40 वर्ष वेश्या व्यवसायात ज्या स्त्रिया असतात हं. त्यांच्या मुलांना शिक्षण देणे किंवा मजदुरी करणारे ज्या फॅमिलीज असतात, कुटुंब असतात, त्यांच्या मुलांना शिक्षण देणे, असा हा मोठा आणि महत्वाचा भार ही संस्था गेले 40 वर्ष उचलतीये आणि आज आम्हाला जास्तीत जास्त पैसे त्यांच्यासाठी जिंकवायचे. वाह! आम्हाला विमलाश्रम घरकुल विषयी प्रेक्षकांना आणखीन सांगायला नक्कीच आवडेल. म्हणून आमच्या टीमनं या संस्थेवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. आपण व्हिडिओ बघूया. व्हिडिओ प्लीज. माझं नाव राम डोमाजी इंगोले. माझा जन्म नागपूरला झाला. सध्या मी 61 वर्षाचा आहे. आमचं विमलाश्रम घरकुल एक कुटुंब आहे, एक परिवार आहे आणि म्हणून आमच्या घरावर कसलीही पाठी नाही. विमलाश्रमामध्ये समाजाने नाकारलेल्या आणि देहविक्रय करणाऱ्या बायांची मुलं राहतात, ते शिकतात. 1992मध्ये मी काही मुलं माझ्या घरी आणलीत आणि त्यांना घेऊन राहू लागलो. त्यांना शाळेमध्ये घातलं. त्या 4 मुलांच्या नंतर बऱ्याच बाया माझ्याकडे आल्या आणि म्हणायला लागल्या, भैया मेरे भी बच्चे को रख लो. असं करून तिथून ती संख्या वाढत गेली आणि माझा विशेष भर असा होता की बुवा यांच्यामध्ये मानवीयता मला भरता आली पाहिजे. म्हणून मग मी त्यांना घेऊन छोटे छोटे वेगवेगळे प्रयोग करायला लागलो. आम्ही इथे दगडखान क्षेत्रापर्यंत पोहोचलो. मग मी माझ्या मुलांना सांगितलं की तुम्ही शिकता,
ही मुलं शिकतच नाही कधी. यांना जर समजा तास 2 तास आपण अक्षर ओळख आणि अंक ओळख जर करून दिली तर काही दिवसांनी एखादा कागद वाचायला लागतील. तर त्यांना एका झाडाखाली घेऊन मग गंमत जम्मतची शाळा सुरू व्हायची. असं करून या नवीन देसाई शाळेचा इतिहास सुरू झाला. आमच्या इथे एक एअर मार्शल होते प्रकाशचंद्र देसाई. त्यांना आमच्या बाबतीत कळलं. त्यांचे एक बंधू नवीनचंद्र देसाई त्यांनी आम्हाला मदत केली. इथे ही वास्तू तयार केली आणि 2000 पासून याला नवीन देसाई निवासी शाळा असं नाव देऊन आम्ही 1ल्या-2ऱ्या वर्गापासून शाळेची सुरुवात केली. आज ही शाळा 10व्या वर्गापर्यंत आहे. आतापर्यंत आमच्या इथून 10वीच्या 3 बॅचेस गेल्या आणि आमच्या शाळेचा 10वीचा रिझल्ट तालुक्यामध्ये वाखाणण्याजोगा आहे. आपण